या 9च्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या सोबतच राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी। मात्र सुरुवात करूयात आत्ताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी। ज्यातली पहिली मोठी बातमी आहे ती एमपीएससीची औषध निरीक्षक भरती परीक्षा ही रद्द झालेली आहे। एनडीटीव्हीनं ही बातमी सर्वात आधी दाखवली होती आणि आता याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। या प्रकरणातले सगळे अपडेट्स आपल्याला या बातमीपत्रात घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसरी बातमी आहे ती इथेनॉल उद्योगासंदर्भातली। इथेनॉल उद्योग वर्षभर ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे। यामागची नेमकी कारणं काय आपल्याला सविस्तर पाहायचं आहे। त्यानंतर तिसरी बातमी आहे ते मराठी सक्तीविरोधात रिक्षा चालक आता कोर्टात गेलेत। महाराष्ट्रामध्ये येऊन मराठीत का बोलू असा प्रश्न काही मुजोर रिक्षा चालक विचारतायत। तर काही ठिकाणी रिक्षा सेवा सुद्धा बंद केलेली आहे। आता यात रिक्षा चालकांचा गट कोर्टात गेलाय आणि या संदर्भात आपल्याला सविस्तर बातमी पाहायची आहे। त्यानंतर चौथी बातमी आहे ती राज्यभरातल्या रुग्णालयांमध्ये 10,000 व्हेंटिलेटर बॉम्ब आहेत असं आम्ही का म्हणतोय आणि कोणती चिंतादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात आपल्याला सविस्तर पाहायचं आहे। मात्र सुरुवात करूयात सगळ्यात मोठ्या पहिल्या बातमीने। अन्न आणि औषध प्रशासन विभागातली भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि यानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा मोठा निर्णय एमपीएससी आयोगानं घेतलाय। आता औषध निरीक्षक गट ब ची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे। हा पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता। एनडीटीव्ही मराठीनं या संदर्भात सर्वात आधी बातमी दाखवली होती। या प्रकरणाची चौकशी केली असता पेपर फुटल्याचं समोर आलंय। त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यात विद्यार्थ्यांना आता पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे। त्यामुळे आता फेर परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर तपशील आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत। त्यामुळे या उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीचा हा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतो। ही परीक्षाच आता रद्द झाली आहे। आता काही वेळापूर्वी आपण तक्रारदाराशी बातचीत केली ज्याने तक्रार केली होती या संदर्भातली आणि त्यांचं असं म्हणणं की यामागे एक मोठी साखळीच असण्याची शक्यता आहे। दीपाली, हाच प्रश्न आपण उपस्थित पहिल्या दिवसापासून केलं होतं की एमपीएससीचा पेपर असा सहज लीक होत नाही आणि त्यामुळे हा लीक कसा झाला हे शोधणं अत्यंत महत्वाचं आहे। सुरुवातीला पहिल्यांदा आपण ही बातमी दाखवली की एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला। त्यानंतर आपण दाखवलं की एका खासगी संस्था जो चालक आहे त्याच्याकडून हा पेपर फोडण्यात आल्याचा आरोप झाला। आपण ते जो क्लास आहे तो नंदुरबार मध्ये आहे तो देखील शोधून काढला आणि या सगळ्या प्रकरणात आपल्याकडे जी पेपर फुटल्याची जी व्हॉट्सअप चॅट होती ती देखील आली होती, ती देखील सगळ्यात आधी आपण दाखवली आणि त्यानंतर सुषमा अंधारे, रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आणि पेपर रद्द करण्याची मागणी केली होती। त्यानंतर मुंबई पोलिसात एमपीएससीने याबाबत चौकशीची विनंती केली आणि त्यानंतर मुंबईचं एक क्राईम ब्रँचचं पथक थेट नंदुरबारला धडकलं, त्यांनी सगळी चौकशी केली आणि त्यानंतर अहवाल दिल्यानंतर आता हा पेपर रद्द करण्यात आलाय। या अहवालात नेमकं काय आलंय तर एका विद्यार्थ्यांकडे हा पेपर पोहोचला होता हे स्पष्ट असल्याचं चौकशीतून समोर आलेलं आहे आणि त्यामुळे हे या गोष्टीवर तर शिक्कामोर्तब झालंय की पेपर हा परीक्षेच्या आधी बाहेर आला होता। आता प्रश्न असा आहे की हा पेपर व्हॉट्सअप वर पोहोचला कसा आणि यातले 70 पेक्षा अधिक प्रश्न हे म्हणजे जी प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती त्यातले पर्याय आणि प्रश्न सारखेच होते। आपण जर हे बघितलं पर्याय जे 1 क्रमांकाचा जो पर्याय होता तोच पेपरमध्ये सेम तसाच आला होता। त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटली एवढं त्यावेळेसच आपण ठामपणे सांगत होतो आणि आता ते स्पष्ट झालंय। आता ह्या गोष्टीत पाहणं महत्वाचं हे असणार आहे की हा पेपर कुठल्या प्रकारे आता गुन्हा दाखल होतो का, कारण जर पेपर फुटला असेल तर तो कोणी फोडला हे समोर येणं महत्वाचं आहे। तो किती लोकांपर्यंत पोहोचला होता हे देखील समोर येणं महत्वाचं आहे। तो किती रुपयात विकण्यात आला होता हे देखील चौकशी समोर येणं महत्वाचं आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं ते कोणत्या क्लास चालकापर्यंत पोहोचला, कसा फुटला हे सगळं समोर आल्यानंतर या गोष्टीची सगळा खुलासा होणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात एमपीएससी स्वतः गुन्हा दाखल करते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि आज बहुतेक ती प्रक्रिया होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होऊ शकतो आणि जर गुन्हा दाखल झाला तर त्यानंतर याचा मास्टर माइंड कोण आहे हे समोर येणार आहे। नीट परीक्षेमुळे एवढा सगळा गोंधळ आपण देशभरात पाहतो आणि त्यात आता महाराष्ट्रातील एमपीएससीचा पेपर देखील फुटल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि हे पहिल्यांदा होतंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एवढ्या दिवसांपासून वेगवेगळ्या पदासाठी भरती होते किंवा परीक्षा घेतल्या जातात पण आजपर्यंत हा पेपर फुटल्याचं कधीही अधिकृतपणे समोर आलं नव्हतं। मात्र आता पहिल्यांदा एमपीएससीने जो आज रात्री नोटिफिकेशन काढलंय त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की एका व्यक्तीपर्यंत हा पेपर पोहोचला होता आणि हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे पेपर फुटल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। आता यात त्याचा मास्टर माइंड शोधणं महत्वाचं आहे आणि त्यानंतरच खरं या सगळ्या प्रकरणाला
नवीन वळण मिळेल आणि या सगळ्या मागचा मास्टर कहाणी जी आहे तर समोर येणार आहे. दीपाली. बरोबर आहे मोहसिन, या संदर्भात काय अपडेट्स समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मोहसिन. दरम्यान तक्रारदार ऋषिकेश गांगुडे यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी. MPSCकडे लेखी तक्रार करणारे जे तक्रारदार आहेत ऋषिकेश गांगुडे आपल्यासोबत आहेत. ऋषिकेश, तुझ्या संघर्षाला अखेर यश आलेलं आहे. NDTVच्या माध्यमातून आपण ही बातमी दिली होती. काय तुझी पहिली प्रतिक्रिया? आनंद निश्चित झालाय, पण यामध्ये त्यांनी काय केलंय, एकाच परीक्षार्थीला फक्त पेपर मिळाल्यास सांगितलंय. ते तसं नाहीये, यामध्ये खूप मोठी साखळी आहे आणि त्या परीक्षार्थीला कुठून मिळाला, आयोगातले कोणी आहेत का ते त्यांनी सांगितलेलं नाहीये. आणि आयोगाने अगोदर माझ्या विरुद्ध नोटिफिकेशन काढलं होतं की तो नापास झाला म्हणून रि एक्झामसाठी खोटी तक्रार करतोय, आम्ही मानहानीचा गुन्हा दाखल करू. आता समजा खोटी तक्रार नाही, खरी तक्रार ठरली, मग आता आयोग दुसऱ्यांविरुद्ध समजा कोणाविरुद्ध FIR दाखल का करत नाहीये, कोण आरोपींना वाचवतंय का? आणि या प्रकरणाची निश्चित अध्यक्ष आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. त्यांनी एकूणच MPSCने सुरुवातीला नकार दिला होता की पेपर फुटी झालेली नाही, परंतु ज्यावेळेस लेखी तक्रारी दिल्या तर तक्रारदारांवर दबाव टाकण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केला. तुमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला होता, काय धमक्या आल्या होत्या? डिफेमेशनचे केस हे केल्यानंतर CID कडे चौकशीत असताना, माझी चौकशी चालू असताना माझ्या घरी पोलीस पाठवले. माझे भाऊ काय करतात, त्यांचं लग्न झालंय का, कोणत्या कंपनीत काम करताय, असं प्रेशराईज करण्यात आलं. घरी पोलीस पाठवण्यात आले आणि त्यानंतर MPSCने नोटिफिकेशन, त्यांनी अध्यक्ष सचिवांनी स्टेटमेंट दिले की नापास झाल्यामुळं, म्हणजे त्यांनी असं मेंटली टॉर्चर करण्यात आलं. पण आता तक्रार खरी, मग आता त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. एकूणच जे व्हायरल झालेले जे चॅट्स होते किंवा पेपर होता, तो साधारण कुठून फुटला होता, काय त्याचं कनेक्शन होतं विदर्भातलं? नंदुरबारमधून फुटलेला होता. पण मग आमची मागणी तेच आहे की त्या विद्यार्थ्यांना कोणी दिला, त्या क्लासचं नाव आलं होतं का कौटिल्याचं, तर त्याला कोणी दिला, म्हणजे हा आयोगाच्या मुळापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यापर्यंत यांनी चौकशी केली का नाही, आणि जर केली असेल तर मग त्यांच्यावर काय कारवाई केली ते काहीच दिलेलं नाहीये. त्यात परीक्षा पद्धतीचे इन्चार्ज कोण होते, पेपरचे कस्टडी रूमचे इन्चार्ज कोण होते, त्यानंतर सचिवांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं चालत असते. तर हे सगळ्यांचे राजीनामे पाहिजेत, कारण त्यांची सगळ्यांची नैतिक जबाबदारी. नाहीतर आमच्यासारखे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना, लाखो विद्यार्थी MPSC करतात, उद्या कोणता पण पेपर आला तर आम्हाला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. दरम्यान दोषींना कायमस्वरूपी निविदा प्रक्रियेतून बाद करा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर दुसरीकडे पेपर फुटला होता तर FIR का दाखल झाला नाही, क्लास चालवणाऱ्याला पळून जायला वेळ का दिला, असा सवाल संदीप देशपांडेंनी विचारलाय. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अन्न औषध प्रशासन खात्यासाठीची 22 मार्च रोजी झालेली परीक्षा, परंतु त्याचा 20 मार्चलाच जो पेपर फुटला होता त्या संबंधाने आम्ही वारंवार शिवसेना UBT आवाज उठवत होते. परंतु लढाई एवढ्यावर संपते का? कारण मुळात पेपर फुटलाच कसा आणि पेपर फोडणारे कोण आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा अन्न औषध प्रशासनची परीक्षा होते ही चांगली बाब आहे, पण यासोबतच हा पेपर ज्यांच्यामुळे फुटला या दोषींवर कारवाई कधी? MPSC मधले विद्यार्थी काल सन्माननीय राजसाहेबांना भेटले, त्यावेळेला जी ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आधी तो MPSCचा पेपर कसा फुटला हे त्यांनी पुराव्यासकट सन्माननीय राजसाहेबांना दाखवलं. आणि त्यानंतर राजसाहेबांनी ते सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर गेले अनेक दिवस त्यांचा जो प्रलंबित विषय होता की त्या संदर्भातला अहवालच गृह विभागाकडनं येत नव्हता, तो काल रात्री त्यांनी भेट घेतल्यानंतर अचानक रात्री ती परीक्षा रद्द करण्यात आली आणि गृह विभागाने ॲक्सेप्ट केलं की 22 तारखेच्या आधी, 22 तारखेला जो पेपर होता त्याच्या आधी 20 तारखेला हा पेपर फुटला आहे. मग आमचा प्रश्न असा आहे, आणि परीक्षा रद्द केली असं काल त्यांनी जाहीर केलं. मग पेपर फुटला होता
तर मग FIR का दाखल झाला नाही? जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांनी हा पेपर फोडला, कोण तो नंदुरबारचा क्लासवाला आहे, कोण त्यांनी पेपर फोडला असं म्हणतायत, असा त्यांचाही दावा आहे त्या विद्यार्थ्यांचा, तर मग त्याच्यावर FIR का दाखल झाला नाही? तो जो संबंधित क्लासवाला आहे त्याला पळून जाण्यासाठी का अवधी दिला गेला? दरम्यान परीक्षा रद्द झाल्यानंतर रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे. पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यासह समोर आणला होता, असं या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. पेपर लीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSCनं रद्द केली. तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. 40 लाखांना पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे. आयोगानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये. आयोगातून कोणी सहभागी आहे का, कोणाचा वरदहस्त आहे का, हे देखील सांगावं, असा सवाल देखील रोहित पवारांनी केला आहे. वळत पुढच्या बातमीकडे. साखरेचे दर कडाडल्यानं इथेनॉल उद्योग सुद्धा वर्षभरासाठी ठप्प पडण्याची भीती व्यक्त केली जाते. साखरेचे वाढते दर, ऊस टंचाई यामुळे राज्यातला आणि देशातला इथेनॉल उद्योग मोठ्या संकटात सापडलाय. साखरेचा खरेदी दर 38 रुपयांपेक्षा जास्त गेल्यास इथेनॉल निर्मिती करणं परवडत नाहीये. पुढेही साखरेचे दर 40 ते 45 रुपये किलोच्या घरात राहण्याची शक्यता आहे. देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात यंदा गाळपासाठी ऊसाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्यामुळे इथेनॉलपेक्षा साखर उत्पादनालाच अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडनं. यशपाल, आपण पाहतोय साखरेचे दर कडाडले, त्यामुळे आता इथेनॉल उद्योग सुद्धा वर्षभरासाठी ठप्प पडण्याची भीती व्यक्त केली जाते. नेमकी काय कारण आहेत यामागची? दीपाली, अत्यंत चिंताजनक अशी गोष्ट आहे, कारण की आता देशामध्ये साखरेची टंचाई निर्माण झालेली आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये देखील तेल कंपन्या इथेनॉल निर्मितीमध्ये स्वारस्य दाखवत नाहीये. एकूणच आत्ता जो तेल कंपन्यांकडून साखरेचा खरेदीचा जो दर आहे तो 35 ते 38 रुपये किलो असा आहे. तो जर 40 ते 45 रुपये किलो दर झाला तर इथेनॉल निर्मिती पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. जवळपास 35,000 कोटींची आर्थिक गुंतवणूक या इथेनॉल निर्मितीमध्ये आहे आणि हे जे इथेनॉल निर्मितीचे उद्योग आहेत ते पूर्णपणे साखर कारखाने आणि धान्यापासून इथेनॉल जे निर्मिती होतात त्याच्यावर अवलंबून आहेत. एकूणच ही जागतिक बाजारपेठेमध्ये जी साखरेची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे पुढचे 12 महिने त्या ठिकाणी साखर उत्पादनावर प्रामुख्याने भर असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जरी इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली असली तरी साखर उत्पादन वाढणार असल्यामुळे इथेनॉल निर्मितीवर कमी त्या ठिकाणी भर असणार आहे. त्यामुळे इथेनॉलच्या माध्यमातून तेल कंपन्या ज्या आहेत, जे E20च्या माध्यमातून पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग केलं जातं, त्याच्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि परिणामी त्याचा इंधन तुटवड्यामध्ये देखील परिणाम होऊ शकतो. इथेनॉल निर्मिती करणारे जे कारखाने आहेत, विशेषतः उत्तर भारतातले सर्व राज्य असतील आणि महाराष्ट्र, या ठिकाणी इथेनॉल निर्मिती मात्र कमी होणार आहे, कारण की आता ऊसाचा जो हंगाम आहे तो सुद्धा गेलेला आहे. एकूणच गाळपाचा देखील हंगाम संपलेला आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठीची जी ऊसाचा जो पुरवठा आहे तो मात्र कमी पडणार आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये आता केंद्र सरकारकडून साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. साखर उत्पादनासाठी त्या ठिकाणी पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती कमी झाल्यामुळे त्याचा जनसामान्यापर्यंत फटका बसू शकतो आणि पेट्रोलमधलं जे ब्लेंडिंग आहे ते देखील आता पुढच्या काळामध्ये कमी होऊ शकतं. त्यावर आता केंद्र सरकार नेमकं काय पावलं उचलतात आणि राज्य सरकारकडून कारखान्यांना काय निर्देश मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दीपाली. निश्चितच यशपाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तिकडे आता मराठी सक्ती विरोधात रिक्षा टॅक्सी चालक हे चांगलेच आक्रमक झालेत. रिक्षा टॅक्सी चालक आता हायकोर्टात जाणार. मराठी सक्तीच्या निर्णयावर आता स्थगितीची मागणी यांच्याकडून करण्यात आली आहे आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टात या प्रकरणी लवकरच सुनावणीची देखील शक्यता आहे. दरम्यान परवाना हवा असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे, असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. मला असं वाटतं आता त्यांचा काही लगेच परवाना रद्द नाही ना करत आहेत, त्यांना नोटीस देत आहेत ना, म्हणजे वेळ देतातच आहेत त्यांना. शिकायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं की सक्ती केली जाते ती आमच्यासाठी. सक्तीचा विषय नाही, हा कायद्याचा नियम आहे, ते कायदा आहे हा.
की तुम्हाला जर परवाना पाहिजे असेल तर मराठी बोलता आलं पाहिजे. हा कायदा आहे, याच्यात सक्तीचा काय विषय आला. पुढची मोठी बातमी पाहूयात. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटर स्फोटामुळे 3 निष्पाप चिमुरड्यांचा बळी गेला होता. मात्र ज्या कंपनीच्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता, शिल्लर कंपनीच्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, त्याच कंपनीबाबत धक्कादायक माहिती समोर येते आहे. कारण याच कंपनीचे 10,000पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स सध्या राज्यभरातल्या विविध शासकीय रुग्णालयांमध्ये आहेत. अमरावतीच्या हॉस्पिटलमधल्या नव्या इमारतीमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करताना डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिल्लर कंपनीचे व्हेंटिलेटर्स वापरण्यास विरोध केला होता. या गंभीर बाबींमुळे संपूर्ण राज्यभरातल्या शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. यावर संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. बघा, त्यावेळेलाही आम्ही तक्रार केली होती की ज्या पद्धतीने व्हेंटिलेटरची खरेदी केलेली आहे आणि त्या व्हेंटिलेटरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स जी आहेत त्याच्या संदर्भात चौकशी करण्याचा आम्ही त्यांना विनंती केलेली. त्याप्रमाणे त्यांनी ती चौकशी समिती त्याच्यात नेमली होती. आता त्या चौकशीची समितीचा अहवाल अजून प्रलंबित आहे. तर त्या संदर्भात शासनाने आता हे केलं पाहिजे की ते व्हेंटिलेटर सदोष होतं का. ज्या अर्थी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला त्या अर्थी त्या टेक्निकल स्पेसिफिकेशनप्रमाणे व्हेंटिलेटर नव्हतं का, आणि जर नव्हतं तर मग त्याच्यावर काय कारवाई केली. मला असं वाटतं हा जो चौकशीचा अहवाल आहे तो आरोग्य खात्याने त्वरित प्रसिद्ध केला पाहिजे. दरम्यान याच घटनेप्रकरणी काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी शिल्लर कंपनीचे व्हेंटिलेटर लावलेत, अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रातले ते शिल्लर कंपनीचे लावलेले असेल ते तिथून तात्काळ हटवण्यात यावे आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं, अशी मागणी खासदार बळवंत वानखडेंची आहे. 2 वेळा फायर ऑडिट संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हा स्त्री रुग्णालयानं पाठपुरावा केला होता, पण सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केलं. 3 जे काही निष्पाप बालकं होते ते दगावल्या गेले. तर त्याच्यानंतर जे काही प्रश्न उभे होतात की त्याचं ऑडिट झालं होतं काय, त्या मशिनाची वारंवार देखभाल दुरुस्त होत होती काय, तर हे सगळे प्रश्न आहेत, हे अनुत्तरित राहतात. त्याचे 2 वेळ CS-नं त्या संदर्भात फायर ऑडिट करण्याच्या संदर्भात 82ला दिलं होतं, पण 82नं याकडे दुर्लक्ष केलं. त्याची तारीख निघून गेले, 27-28 दिवस झाले, पण त्याचं ऑडिट हे 82नं केलं नव्हतं. आणि ही जी काही शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर आहेत ते खऱ्या अर्थानं हापकिन्सकडून आलेले आहेत. मग ते जर सदोष असतील तर ते का वापरले जात होते. आजही पूर्ण महाराष्ट्रात अशा 19 ठिकाणी त्यांनी ते दिले आहे. मग अमरावतीत घटना घडली, उद्या अजून कुठे घटना घडणार आहे. म्हणून ते जे जिथं ते कंपनीनं ते व्हेंटिलेटर पुरवले ते तात्काळ तिथून हटवण्यात यावे. तसेच या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं. जे चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीत लवकरात लवकर अहवाल देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तिकडे नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्यांमधून 840 मेट्रिक टन कांदा आज दिल्लीला रवाना होणार आहे. आणि ही ट्रेन कालच रवाना होणार होती, मात्र काल दिवसभरात केवळ एकच ट्रक लोड करण्यात आलाय. यानंतर रात्री कांदा लोड करण्यात आला. काल दिवसभर कांदा लोड न करताना रात्री ट्रेन लोड का केली असा सवाल उपस्थित होतोय. यावरून NCCF आणि केंद्रीय वखार महामंडळाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात आलाय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडनं. निलेश, आज हा कांदा दिल्लीला रवाना होतोय का, अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, आपण जर बघितलं तर कालच ही ट्रेन जी ती दिल्लीला रवाना होणं अपेक्षित होतं. मात्र NCCF आणि वखार महामंडळाचं जे नियोजन जे ते कोलमडलं होतं, त्यामुळे काल आपण जर पाहिलं तर फक्त 1 ट्रक कांदा जो आहे तो ह्या ठिकाणी लोड झाला होता. रात्री उशिरापर्यंत जवळपास 7 ट्रक कांदा जो या ठिकाणी लोड करण्यात आला होता. मी आता नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकावर उभा आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की आता ट्रक जे आहे ते नाशिक जिल्ह्यातल्या NCCFच्या विविध गोडाऊनमधून यायला आता सुरुवात झाली आहे. नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा, उमराणा, मालेगाव यासह मनमाड सहित सर्व ठिकाणून जे NCCF गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधून या ठिकाणी ट्रक जे त्या ठिकाणी या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली. आणि जवळपास आपण जर पाहिलं तर काल एक 40 टनाचा एक बॉक्स जो आहे तो या ठिकाणी लोड करण्यात आला होता. आणि जवळपास आता
300 टन कांदा जो आहे तो या ठिकाणी आता लासलगाव रेल्वेच्या या माल धक्क्यावर या ठिकाणी दाखल झालाय. आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे ट्रक जे आहेत ते या ठिकाणी ट्रॅकच्या तिथे लावण्यात आले. मात्र अद्याप देखील या ठिकाणी जे ट्रकमध्ये कांदा लोड करण्यासाठी जे हमाल आणि मापट लागतात ते या ठिकाणी दाखल झाले नाही. त्यामुळे हा ट्रक जे या ठिकाणी लावण्यात आले आणि थोड्याच वेळात जे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कांदा या ठिकाणी लोड केला जाणार आहे. या ठिकाणी पूर्ण तयारी जी ती पूर्ण करण्यात आली आहे आणि हा कांदा जो आहे तो कांदा या ठिकाणी आणण्यात आला आहे. आणि आज दिवसभरात जे या ठिकाणी कांदा जो लोड करून दुपारनंतर ही ट्रेन जी आहे ती दिल्लीच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता जी आहे ती या निमित्ताने व्यक्त होत आहे. आता थोड्याच वेळात जे युद्ध पातळीवर काम जे ते NCC पाणी नाफ्याचे म्हणजे ते सुरू करण्यात येणार आहे. दुपारनंतर ही ट्रेन जी आज दिल्लीच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता जी आहे ती या निमित्ताने व्यक्त केली जातात. दीपाली. निश्चितच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.